बेनिफिट आहे. तुमचा वेट Recording in लॉस progress. होऊन जातो. ॲसिडिटी पूर्णपणे कित्येक लोकांची गुडघेदुखी ह्याच्यामध्ये निघून गेली. ह्याला तर हे कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट्स आहेत. आणि अच्छा. एकदा तुम्ही त्या फेजमध्ये आलात, की मग त्यांना आम्ही त्या फ्रीडम स्टेजमध्ये त्यांना शिकवतो. त्यांना आम्ही मेंटॉर तुम्ही म्हणतो तुमच्या लाईफला एक आदर्श ठेवा. मग तिथं विराट कोहलीचा आम्ही एक्झाम्पल देतो, अक्षय तुमच्या एजनुसार. म्हटलं सगळ्यांना एकच वेळ आहे. आज एवढं सगळं अमिताभ बच्चनला काय कमी आहे? मोदी साहेबांच्याकडे काय कमी आहे? सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहेत. तरीसुद्धा त्यांच्या एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये ते त्यांच्या हेल्थला आणि 1 ते 1.5 तास वेळ देतातच. आज एवढा हे करतो ते विराट कोहली उगच हे नाही झालेला, त्याच्या मागचे त्याचे एफर्ट, त्याला काय आजार पण नाही आहे तसं. तर त्यांना काय परमेश्वरांनी 26 तास 28 तास नाही दिले. लोक म्हणतात वेळ नाही वेळ नाही वेळ नाही. मग त्यांना एवढाच प्रश्न, तुम्ही मोदी साहेबांपेक्षा बिझी आहे का? नाही नाही. तर तो माणूस जर का 1 तास वेळ काढू शकतोय तर तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी का? तर ह्याला कारण काय की तुम्ही प्रायोरिटी आपल्याला आपल्याला म्हणजे पर्टिक्युलर लेडीजना मी इथं सांगू इच्छितो की तुम्हाला डायबिटीज तुमच्याकडनं का होत नाही? कारण तुम्ही तुमच्यापेक्षा तुमच्या फॅमिली ह्यांना मी त्यांचं कसं आहे, सकाळी उठायचं पहिलं मुलांचं करते, नवऱ्याचं करते, ह्याचं करते आणि मग 10:30-11 वाजता मग ह्यांना डायबिटिक रिव्हर्सल आठवतं. तोपर्यंत तुमच्या अंगात एनर्जीच राहिलेली नसती. त्यापेक्षा मी त्यांना काय म्हणतो, तुम्ही जर का दररोज 6ला 7ला उठताय, 1 तास लवकर तिथं उठा आणि तुमच्यासाठी जगा पहिला 1 तास. त्याच्यामुळे फायदा काय होतो, तुम्हाला जमल्यामुळं तुमचा उत्साह वाढतो. जे काम करून तुम्हाला थकवा येणार आहे 10:30-11 वाजता, तुमचं ते 9-9:30लाच आटपतं. तर ही जी टेक्निक्स आहे, त्या टेक्निक्स लोकांना शिकवणं आणि पुन्हा नव्याने सांगणं आणि सिस्टमिक, म्हणजे एकदम सगळं धाडकन मग दिलं तर मग तो घाबरून जाणार. सो वी हॅव टू गो इन अ प्लॅन वेज. सो सिस्टमॅटिकली कंट्रोल रिकवर एक टप्पा जाऊ ना, म्हणजे त्याला 12 पायऱ्या आहेत. ह्या म्हणजे मधुमेह मुक्तीच्या 12 टप्पे आहेत. मी म्हणलं तर कसं आहे की ठरवलं एक पहिल्या पायरीवरनं 12 पायरीवर उडी मारू शकतो प्रयत्न केला तर, पण कपाळ मागशो व्हायची शक्यता जास्त आहे. पण तेच मी तुम्हाला सांगितलं, 1-2 वाटतं तर मधली एखादी स्किप करा, एखादी पायरी स्किप करून 5व्यावर जाऊ शकता तुम्ही. सो तीच रिदम आहे. सो औषधांच्या पलीकडे जाऊन जेव्हा मला विचार करायला लागतो त्यावेळी मला 5 गोष्टींचा ह्याच्यामध्ये, ह्याला आम्ही 5 पिलर्स म्हणतो, मधुमेह मुक्तीचे 5 स्तंभ. तर सगळ्यात पहिला स्तंभ आहे डिटॉक्स. पहिल्यांदा शरीरात घाण टाकायची बंद करा. आत्तापर्यंत जी शरीरात आणि मनात घाण तयार केली ती बाहेर काढा. हा पहिला टप्पा. दॅट मेक्स युअर बॉडी अल्कलाईन. नंतर तुम्ही मग काय, तुम्हाला ते कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन, कॅलरी रिस्ट्रिक्शन, ते फास्टिंग करा, ज्यूस फेस्टिंग करा. नुसता व्यायाम करू नका. नुसत्या चालण्याने डायबिटीसला, तुम्हाला घाम येणारा व्यायाम व्हायला पाहिजे, पसीना आणि तो पण तुमच्या प्रकृतीला मानवणारा. आम्हाला काय होतं की जो आता हे मी सगळं बोललो, टाईप 2 डायबिटीज जे फॅटी आहेत, तर खूप सारे आता लीन डायबिटिक असतात, म्हणजे बारीक कॅटेगरीमध्ये. आता त्याला ॲक्च्युली त्याला डायबिटीस का झालं होतं, त्यात इन्शुलिन रेझिस्टन्स प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता असते, पोषण मूल्यांचा अभाव असतो. त्याच्यात जे इन्शुलिन तयार होतं त्याची क्वालिटी घसरलेली असते. 10 ते 20% टाईप 2 डायबिटीसमध्ये हा प्रॉब्लेम असतो. ह्याच्यात मजा कशी आहे बघा, त्याच्यात इन्शुलिन आहे चांगलं, इन्शुलिन मुबलक आहे, पण त्याची क्वालिटी कसं आहे. म्हणजे काय, एक जर का इन्शुलिन त्याच्या पाठीवरती 10 पोती घेऊन जात असेल तर ह्याचं इन्शुलिन 5च पोती घेऊन जातं. अच्छा. आणि हां, इफिशियंट नाही आहे. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या शरीरात लिमिट आहे. पॅनक्रियाजला दररोज 80 ते 90 युनिटच इन्शुलिन तयार करायची परवानगी आहे. 9 जर का माझ्या शरीरात अन्न येते आणि मला ते, मग काय होतं, इन्शुलिन खूप जास्त खर्ची पडलं आणि ती पोती शिल्लक राहिली. ती राहिलेली पोती शिल्लक राहिलेली तुम्हाला ह्याच्यात दिसतात. तर मग अशा केसमध्ये त्याला काय करायला पाहिजे, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवायला पाहिजे. माझ्यात इन्शुलिन तयार होतं, त्याची क्वालिटी का घसरली, तर तुझं व्हिटॅमिन B12 कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, झिंक कमी आहे, मॅग्नेशियम कमी आहे. तर मग ते काय करतो, सप्लिमेंट घ्यायला लागतो. आता माझी बॉडी ॲसिडिक आहे आणि मी नुसतं सप्लिमेंट खातोय. आता याचा प्रॉब्लेम काय होतो, माझं गट हेल्थ चांगली नसती आहे लोकांची. त्यामुळे थोडक्यात सांगायचं काय, जमिनीचा पोत खराब आहे. आणि तुम्ही काय सांगता, मी अमेरिकेवरनं बी आणलं आहे, मी कोकणातला भारी आणला आहे, पण तुझं पोत जमिनीचं चांगला नसेल, तू कितीही चांगलं बी टाकलंच उपयोग नाही होणार. 90% त्या लोकांचं काय असतं, त्यांचं पहिल्यांदा गट हेल्थ सुधारणं गरजेचं असतं. तिथं परत डिटॉक्सवर येतो. सो गट हेल्थ सुधारली की त्याचं ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि मग अन्नातली पण पोषण मूल्य त्याच्या शरीरात यायला लागतात आणि काय सप्लिमेंट घेतलं ते पण त्याच्या अंगी लागायला लागतं. ते वाढलं की मग त्याची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. दुसरं, त्यांच्यात मसल नसतात, एकदम बारकोळे असतात. म्हणजे दिसायला बाहेरनं ते बारकोळे असतात, पण त्यांच्यात आत जे शरीरात असतं मसल नसतं, ते फॅटच असतं. सो त्यांनासुद्धा थोडाफार फॅट लॉस करणं गरजेचं आहे. आणि सायमल्टेनियसली त्यांनी असे एक्झरसाईज करायला पाहिजे जे स्ट्रेंथ वाढवत आहेत. त्यांनी सूर्यनमस्कार करायला पाहिजे, त्यांनी जिम हिट करायला पाहिजे किंवा थेराबँड वापरायला पाहिजेत, जोर बैठक किंवा काय पुशअप्स करायला पाहिजेत. त्या पद्धतीने मसल स्ट्रॉंग करायला पाहिजे. आता हे बरेचसारखे काय होतं, त्यांना योग्य गाईडलाईन न मिळाल्यामुळं जो लीन आहे तो इंटरमिटंट फास्टिंग करतोय आणि 10 किलोमीटर पळतोय, आणि जो जाड आहे तो काय म्हणतो, मी दररोज एका ठिकाणी मी योगा करतोय. हे कुणीतरी त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा तुला तुझ्या प्रकृतीच्या पद्धतीनं, पहिल्यांदा फर्स्ट पार्ट इज असेसमेंट. सो जसं कुठल्याही ह्याला एका गुरुची गरज असते, मेंटॉरची गरज असते. सगळ्यांचं डायबिटिक रिव्हर्सल का नाही होत, कारण ते त्यांना स्वतःला जे पटलंय ते करतात. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जसं मी मगाशी म्हटलं की डिटॉक्स आला, डाएट आला, स्ट्रेस मॅनेजमेंट आली, त्याच्यावर मेडिकल कन्सल्टेशन आणि मेडिकल डायग्नोसिस प्रॉपर व्हायला पाहिजे, न्यूट्रिशन आलं. एखादं टेबल आहे, ते टेबलमधला एक पिलर जर का खराब झाला आहे
तर मला काय करणं गरजेचं आहे की जो पिलर खराब आहे त्याला टाईट करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द पीपलला तो पिलरच फाइंड आउट नाही करत. माझा प्रॉब्लेम स्ट्रेसचे आहे, माझ्या सपरेशन आहे, माझ्या ह्याच्यात निगेटिव्हिटी आहे. तो पिलर मला का मी ॲक्यूट डॉक्टर मी फास्टिंग करतो. अरे तू कुठं 24 तास फास्टिंग करतो, दिसनाशा होशील. तुझा स्ट्रेस आहे त्याच्यावर काम करू ना आपण. बाकीचे 3 पिलर टाईट करून तुमचं टेबल नाही स्थिर होणार आहे ना. मोस्ट ऑफ द पीपल म्हणतात की नाही डॉक्टर आम्ही ते दीक्षित डाएट केला आणि तो आमचा फेल गेला. अरे तुला गरजच नाही आहे. दीक्षित डाएट का वर्क होते का काय दिसते, कारण 65% इंडिया ओबेस आहे. 65% लोक जाड आहेत आणि जे जाड लोक आहेत त्यांच्यामध्ये कॅलरी रिस्ट्रिक्शन फास्टिंग केल्यावर होणार, तर त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये येणारच आहे. पण तुझा प्रॉब्लेम ॲसिडिटीशी असेल, तुझा प्रॉब्लेम इन्फ्लेमेशनशी असेल, तुझा प्रॉब्लेम स्ट्रेसशी असेल, तुझा न्यूट्री, तर तुला त्या एलिमेंटवर पहिल्यांदा आणि त्याच्यासाठी राईट असेसमेंट न करता डायरेक्टली पाण्यामध्ये उडी मारायची, पाण्याचा खोलीचा अंदाज नाही घ्यायचा आणि मग कंपॅरिझन सुरू होती. अरे तुझा डायबिटीस 25 वर्षाचा, त्याचा 5 महिन्याचा. यू कांट कम्पेअर ना. त्याचा झाला माझा नाही झाला, याच्यातलं माझ्यामध्येच काहीतरी दोष आहे. पेशन्स, परसिस्टन्स आणि प्रिझर्वन्स हे 3 गोष्टी आहेत. पेशन्स पहिल्यांदा, आणि मग तुम्ही एक एक टप्प्यामध्ये जाऊ शकता. आणि हे पहिल्यांदा क्लिअर झाल्यानंतर सातत्याचा अभाव नाही पाहिजे. तुम्ही सातत्याने त्या गोष्टी करत राहायला पाहिजेत. साधी गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड, त्याला पैसे लागत नाही. आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट काय आहे की ज्या गोष्टी आपण याच्यात सांगतो 90% या नॅचरल आहेत, त्या निसर्गात मुबलक प्रमाणात आवलं, हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत. आणि लोकांना ते जास्त डिफिकल्ट वाटतात कारण लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन. लोकांना स्वयंशिस्त किंवा एक्स्ट्रा करायची, किंवा त्याला फॅड म्हणतात किंवा हे म्हणतात, आणि हे करतो दॅट्स वाय होतं तसं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की म्हणजे असं मला एक जनरल प्रश्न पडतो, जरी मी आजपासून साखर घ्यायची बंद केली, पूर्ण बंद, तरी मला डायबिटीज होण्याची शक्यता आहे, कारण माझ्या शरीरात साखर इतर मार्गाने येणार. हो, तर तरी मला डायबिटीज होण्याची शक्यता. त्याच्यामुळे ते डायरेक्ट कोरिलेशन आहे ना की साखर बंद करा आणि डायबिटीज. एक सेंटेन्स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जर का डायबिटीसच नाही, कुठलाच आजार व्हायचा नसेल ना, तर माथा थंड कसा ठेवायचा आणि रक्त कसं थंड ठेवायचं, दॅट्स इट. फार डोकं नाही लावा. आणि ते पण फार अवघड वाटत असेल, डाएटबद्दल फार चिंता नको आहे. माथा थंड ठेवा. तुम्ही ऑलरेडी काम करताय आता ह्याच्यातल्या लोकांचं माथा थंड ठेवायचंच काम आहे. बी इन प्रेझेंट टेन्स. पास्टमध्ये काय झालं ते तुम्ही बदलू शकत नाही आहे. फ्युचर तुमच्या हातात नाही आहे. जी गोष्ट आली आहे त्याला मी कशा पद्धतीने हँडल करू शकतो, आणि माझ्यातला मला जो परमेश्वराने देह दिलेला आहे, मला जे मन दिलेलं आहे ते झिजण्यासाठी दिलेलं आहे. तर तुम्ही इतर लोकांच्या आयुष्यामध्ये किती व्हॅल्यू ॲड करताय हेच काउंट होणार आहे. नो बडी इज गोइंग टू आस्क यू की तुम्ही मृत्यूच्या वेळेला किंवा मृत्यूनंतर तुम्ही लग्न केलं होतं का, मुलं किती झाली, त्यांचं शिक्षण केलं का, कुणी तुम्हाला विचार, तुम्ही डायबिटिक रिव्हर्सल केलं हे सुद्धा आपल्या मनानं विचारणार नाही आहे कोण. तुम्ही कर्म काय केलं, तुम्हाला मी हा देह दिला होता, तुम्हाला मी हे दिलं होतं, हेच आपल्याला विचारलं जातं. त्या देहाचा आणि त्या मनाचा किती लोकांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्यामध्ये तुम्ही वापर केला, दॅट्स इट. ते कर्म करत राहायचं आहे. तर माझ्या प्रारब्धामधून मला आला डायबिटीस, माझं हे आलं, ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही कर्म करायला थांबायची आवश्यकता नाही आहे. याच्यातले लोक ते कार्मिक आजार करून बसतात, म्हणजे आता म्हणजे संपलं माझं डायबिटीस झाला, म्हणजे संपलं, माझं आयुष्यच गेलं. याच्यातलं कुरवाळत बसू नका. डायबिटीसला कुरवाळत तर मग डायबिटीस चांगलंच कुरवाळेल तुम्हाला, चांगलंच. तो आवळूनच बसलेला असतो, आणि एन्व्हायरमेंट आपल्याला अजूनही सपोर्ट करतं त्याला कुरवाळायला. मगाशी आपण बोलता हे म्हणालो की 120, 140 BP किती आहे तुमची, फास्टिंग किती आहे तुमची, किंवा आपला ते HbA1c काय विजाचं नाव वाटतं हे, असं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचे जे नंबर्स आहेत त्याच्याबद्दल बऱ्याचदा काहीतरी ऐकायला मिळतं, कॉन्स्पिरसी, हे मुद्दामून चेंज केलं आणि त्याच्यामुळे झालं, हे काही नाही आहे. त्याच्यात थोडं लॉजिक पण आहे. पण सगळ्यात तुम्हाला एक अमेझिंग फॅक्ट माहिती आहे का, की म्हणजे एकदम म्हणजे आय ओपनर बऱ्याच जणांना, डायबिटिक पेशंटला पण हे ऐकून, की आपल्या 5 बोटांमधली शुगर ही प्रत्येक मिनिटाला वेगवेगळी असते. हे म्हणजे मी या बोटात बघितली, या बोटात, म्हणजे 2-2 मिनिटाच्या अंतराने, तर 10 ते 50चा डिफरन्स येतो, यायलाच पाहिजे. हे म्हणजे तुम्हाला माहित होतं का ही गोष्ट? नाही. आपल्याला काय वाटतं सगळीकडे सेम. इव्हन बीपीचं पण तसंच आहे. मी इथं बघितलं आणि 5 मिनिटांनी परत बघितलं, तर इथलं वेगळं यायला पाहिजे, इथं वेगळं यायला पाहिजे, आणि परत मी 5 मिनिटांनी बघितलं तरी वेगळं यायला पाहिजे. सेम आलं तर एका पॉईंटला येतं. म्हणजे सगळ्या मी एका आयुष्यातला एक असा पॉईंट असतो की तिथं डेड बॉडीची जर का मी शुगर काढून बघितली याच्यातले, तर याच्यात लक्षात ठेवणं का लक्षात घेणं गरजेचं आहे. परमेश्वराने आपल्याला बनवतानाच अद्वैत बनवलेलं आहे. जसं ECG असतो, ECG जर का फ्लॅट लाईनमध्ये आला तर आपण म्हणतो संपली त्याची जीवनयात्रा, पण तो कसा असतो, अरिदमिक असतो. तो अरिदममध्ये ठेवणं, अरिदमिक किंवा अद्वैत हा आपला स्थायी भाव आहे. आता मॉडर्न सायन्स काय म्हणते की सगळ्यांचीच शुगर 140 पेक्षा कमी पाहिजे, सगळ्यांचंच ब्लड प्रेशर 120 पेक्षा कमी पाहिजे.
असं होणार नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची प्रवृत्ती, प्रत्येकाचं हे वेगळं आहे. जसं हे कसं आहे म्हणण्यासारखं की समजा ॲव्हरेज हाईट भारतातल्या लोकांची 5.7 आहे, तर मी म्हटलं बाय रूल सगळ्यांची हाईट 5.7, ज्याची 5.7च्या वर असेल तो ॲबनॉर्मल. म्हणजे तुमची आता 5.9 आहे, तुमची 5.10 आहे, तर तुमची ॲबनॉर्मल. तर तुमची 5.7 करण्यासाठी मी म्हटलं तुमचे पाय कापाय लागतील आपल्याला. दिस अ प्रॅक्टिकल सोल्युशन. म्हणजे काय पागल झाला काय? किंवा एखादा म्हणला किंवा 4.9 आहे, 4.8 आहे, तर ते आता कुणाचे कापलेले ते लावून तुझे मी 5.2 करतो, कारण ॲव्हरेज हाईट 5.2 आहे, तो ॲबनॉर्मल. असं कसं काय ॲबनॉर्मल फिरायला लागलायस? सो यू लाफ्ट, तुम्ही हसलात आता. मग आपल्या डायबिटीज बीपी थायरॉइडच्या बाबतीत आपण काय करतोय? ह्या ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत, हे जे पॅरामीटर आहेत, म्हणून तुम्ही बघितलं तर रेंज दिली आहे किंवा 140. तर असं काही ओढून ताणून नसतं. माझ्याकडे खूप सारे पेशंटचं डायबिटिक रिव्हर्सल होतं, ते येतात आणि मग आल्यानंतर म्हणतात डॉक्टर सगळे रिपोर्ट वगैरे दाखवतात. मग म्हणतो काय सगळ्या गोळ्यावर पण बंद झालेल्या असतात. येतात काय तर ते डॉक्टर फास्टिंग शुगर बघा की, मग बघतो 117. मग म्हणतो काय प्रॉब्लेम, काय तर त्रास होतो? नाही फास्टिंग शुगर 117 आहे. मी त्रास काय होतो? नाही फास्टिंग शुगर. म्हणजे त्रास काय होतं? नाही फास्टिंग 117 ह्याचा मला त्रास होतो, ती मला 110च्या आत आणून द्या. मी म्हणतो मी ते करू शकत नाही बाबा, ते तुझ्या शरीराने डिसाईड केलं, हा तुझा स्पीड आहे. जेव्हा आपण एखादा म्हणतो ॲव्हरेज स्पीड 40 गाडीचं आपल्याला सांगितलं, तर आपण कंटिन्यू गाडी स्टार्ट केली 40 आणि असं करतो का? तर तुम्हाला काय सांगण्यात आलं, तुम्ही ॲव्हरेज जेव्हा त्या रस्त्यावरून जाता 40 स्पीड मेंटेन करायचं. हे लॉजिक आपण आपल्या शरीराला पण इस्तेमाल करणं गरजेचं आहे. ते लॉजिक आपण वापरत नाही ह्या पेशंटच्या साईडनं. आणि दुसरं तुम्ही म्हटलात कॉन्स्पॅरसीचं, तर तुम्ही जर का 50 वर्ष, फार पण नाही, 50-60 मध्ये 1960 1970 तर किती होत्या शुगरच्या लेवल? तुम्ही जर का WHO जेव्हा त्यावेळेला डायबिटिक खूप कमी लोकांना व्हायचा, 250च्या वर, आणि त्यावेळी एकच होतं बरं का फक्त, PP पोस्ट प्रँडियल आणि GTT, दुसरी कुठलीही नव्हती. आफ्टर 20 इयर्स हा पॅरामीटर चेंज केला. जेव्हा अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने धुरा आपल्या हातात घेतली, ते म्हणजे आम्ही सगळा रिसर्च करतो, WHO इज बिझी इन इन्फेक्शियस डिसीज, त्यावेळी ते मलेरिया, एड्स वगैरे सगळं त्यावेळेला होतं. तर त्यावेळेला संख्या पण वाढली होती. तर अमेरिकन डायबिटिक असोसिएशनमध्ये बरेच सारखे डॉक्टर्स आले, ते म्हणले की आम्ही याचं घेतो. त्यांनी त्या गाईडलाईन बनवल्या. देन फास्टिंग इज इंट्रोड्यूस, देन PP इज इंट्रोड्यूस, देन HbA1c इज इंट्रोड्यूस. सो मी जेव्हा MBBSमध्ये होतो आणि मी जेव्हा हे करतो, तर त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ज्या फिगर शिकल्या होत्या, PP 180 आणि फास्टिंग 126, या 2014मध्ये अजूनही खाली येऊन 110 आणि 140 झाल्या. तुम्हाला जसा प्रश्न पडला तसं बऱ्याचसारख्या लोकांना त्यांनी विचारलं की वाय युअर 250 वरच्या, ठीक आहे आपण समजू शकतो 20नी, 140 आणि 100 पॉईंटनी तुम्ही खाली आणल्या, काय लॉजिक आहे? तर त्याच्यावर अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने त्यांच्याच पत्रकामध्ये काय उत्तर दिलं असेल, म्हणजे आम्हाला असं वाटलं कमी ते बरं. त्याला काय असं अजून मी विचार केला नाही, पुढं बघू. हे 2014-2015 त्यांचं उत्तर होतं, कमी ते चांगलं ह्याच्यातलं. म्हणजे आपण ज्याला असं पकडून ठेवले की माझी फास्टिंग एवढीच पाहिजे, माझी PP एवढीच पाहिजे, त्याला फार मोठं काहीतरी सायंटिफिक रिझन आहे असं बिलकुल नाही. आणि थोडंसं अजूनही म्हणजे आता माहीत नाही मला ह्याचे इम्प्लिकेशन कसे आहेत, पण थोडं डिगडाऊन करून बघितलं लक्षात आलं की ज्या काही आमच्या गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत, आम्हाला जे काय, कारण आम्हाला पण जेव्हा मी पण जेव्हा डायबिटीज शिकलो, मला हे डायजेस्ट करायला की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो 4 वर्ष लागली. सो मी एक्सपेक्टच नाही करत. म्हणजे मी पहिला जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो ना, मी जर हात जोडून नमस्कार करतो, थँक्यू म्हणतो की तू हा विश्वास ठेवलास, खरंच सलाम आहे की तू 20 वर्ष 25 वर्ष एका डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतोयस, 10 वर्ष, नॉट अ जोक ना. एवढं बायको आणि ह्याच्यात नवरा बायकोचं पण नातं नसतं बऱ्याच वेळेला. तू त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सोडून तो असा प्रवाहाच्या वेळेस तुझा खरंच सलाम. कारण ते विश्वास ठेवायला पहिल्यांदा हे राहतं. तर इथं जर का तुमच्या 200वरून याच्यावरती आलेले आहेत, तर तुम्ही तिथं डायरेक्टली म्हणताय की पुढं ते बघू काय होतं ते. जेव्हा त्याचं डिगडाऊन करून बघितलं, कुठलंही ऑर्गनायझेशन, कुठली संस्था फक्त लोकांच्या एकत्र चालत नाही, त्याला फंड्स लागतात. सो थोडं डिगडाऊन केलं, लक्षात आलं की या ज्या गाईडलाईन्स बनवण्यात आलेल्या आहेत, या स्पॉन्सर्ड कोणी केलेल्या आहेत, कोणी हे केलेलं आहे, तर ऑर फार्मास्युटिकल कंपन्याच, म्हणजे की बऱ्याचसारख्या. मग ह्याच्यामध्ये सगळ्याच फार्मास्युटिकल कंपन्या, सगळंच असं नाही आहे. त्याच्यात रिसर्चमध्ये पण काय सांगण्यात आलेलं आहे की सगळ्याच गोळ्या खराब आहेत का, मग सगळंच मॉडर्न सायन्स खराब आहे का? तसं नाही आहे. मी पण ॲलोपॅथी आहे, तर ॲलोपॅथीचा अर्थ आहे टू ॲलिव्हेट पेन. सो जेव्हा मेटफॉर्मिन आपण घेतो, तर मेटफॉर्मिन घेतल्यावर लगेच नाही, तर जेव्हा ती रिसर्च केली, ह्याच्यात मजा कशी आहे बघा, 500 मिलीग्रॅमची गोळी तुम्ही पुढे 20 वर्ष घेतली तर तुमच्या किडनी लिव्हरला डॅमेज होत नाही, हा रिसर्च सांगतो. पण 20 वर्ष तो 500 मिलीग्रॅम गोळीवरती राहतो. आज जेव्हा डायबिटिक पेशंट होतो, 3 वर्षात त्याची गोळी 500 ची 2000. मी कित्येक पेशंट जे बघितलं, सकाळी 2000 मिलीग्रॅम, रात्री 2000 मिलीग्रॅम, जो लिमिट जास्तीत जास्त आहे 2000. आता रिसर्च काय सांगतं, 2200 पर्यंत चालतंय. अरे चालतंय काय? तुम्ही काय कसं चालतंय म्हणताय तुम्ही? म्हणजे तिथं गेल्यानंतर यू आर वेटिंग, तुम्ही ती कॉम्प्लिकेशन अर्ली हे करायला लागला, कारण शुगर तुम्ही पुश करत चाललेला आहात. सो ह्याच्यामध्ये कॉन्स्पायरसी किंवा हा तो खूप नंतरचा भाग आला. वी आर टॉट इन दॅट वे. जसं मी मगाशी म्हटलं की माझ्या MBBSमध्ये आम्ही जे शिकलो की वी आर प्रिपेअर्ड फॉर इलनेस. आम्हाला इलनेसचे डॉक्टर बनवण्यात आलं. वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर वेलनेस. सो आता मी जे तुम्हाला इथं नॉलेज शेअर केलं, यातलं 20% नॉलेजच माझ्या MBBSमध्ये मला हे शिकायला मिळालं. बाकीचं बऱ्याचसारख्या पॅथीमध्ये. आणि मी जेव्हा मी आयुर्वेदाचा अभ्यास केला, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, तर मला एक गोष्ट लक्षात आली की डायबिटीज, BP, थायरॉईड हे आजार झाले कशामुळे, तर आपण नेचरपासून दूर आलो सगळ्याच बाबतीत.
शारीरिक बाबतीत, मानसिक बाबतीत आणि आत्मिक लेवलवरती सुद्धा. हम्म. आपल्याला आज सांगावं लागते, खरं बोल बाबा, परोपकार कर, हे कर, दानधर्म कर. लोकांची संख्या का वाढलेली इकडं? मग दरवर्षी आपले उठत आहेत, कोण शिर्डीला गेलं, ह्याला गेलं, पहिल्यापेक्षा जास्त मजेचा पाडा असेल, पण का वाटते लोकांना? तर ते कुठंतरी तो बरडन हे होतं. आलंय. हां. आणि मग ह्याचा ॲडव्हान्टेज कसं घेतलं जातं की बाबा हे होतंय, तर मला जी फिगर हे करायची 140 किंवा 150 ती फिगर अचीव करण्यासाठी आय हॅव टू टेक मेडिसिन. मी मेडिसिन घेतल्याशिवाय ती शुगर 140-130 येऊ शकत नाही आहे. सो ह्याला कॉन्स्पायरन्सी म्हणणं चुकीचं आहे, कारण इफ आय एम अ बिझनेसमन ऑर यू आर अ बिझनेसमन, मी उद्या विचार केला, डॉक्टर भाग्येश कुलकर्णीने विचार केला, बास उद्यापासून डायबिटीज प्रिफर बंद करायचं आणि इडली विकायची, डॉक्टर बीकेज इडली. उद्या मी डॉक्टर बीकेज इडलीचं सेंटर सुरू केलं, तर मला काय वाटेल, सगळ्या लोकांनी नाश्त्यामध्ये काय खावं वाटेल? इडली. सो आय थिंक तुम्ही सुज्ञात. मी जर का औषधं गोळ्या तयार करतो, तर मला असं वाटेल ना की सगळ्यांना मी गोळ्या औषध द्यावं, सगळ्यांचा डायबिटीस 1-2 महिन्यात बरा होऊन जावा, आणि आय विल विथ अ फ्री. सो वुड यू कन्सिडर दिस ॲज अ रिअल बिझनेसमन, का त्याला चॅरिटी पर्सन व्हायचं? सो मी गाईडलाईन अशा बनवलेल्या आहेत, म्हणजे ह्याला मी एक्झाम्पल कसं देतो की ह्या लेवल अशा पद्धतीने आणलेल्या आहेत. आपण उद्या जर का मी ठरवलं की तुम्ही 10 लोक आणि मी एकटा, आपली फुटबॉल मॅच, आणि मला हरायचं नाही आहे, तर व्हॉट आय विल डू, रात्रीतनं मी काय करणार, तुम्ही गोलपोस्टला ज्या मारणार आहेत त्या गोलपोस्टचा साईज त्या फुटबॉलच्या साईजचा निम्मा करून ठेवा. आता या तुम्ही, मला कोणाला पण घेऊन या, तुम्ही हरवूच शकत नाही मला. सो जेव्हा मला डायबिटिक म्हणून एक लेबल लावलं जातं, अनलेस अँड अंटिल आय टूक मेडिसिन, मी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत लेवल मला दिसत. जरा मेडिसिन थांबलं की ते 160 दिसतं, त्याला त्रास काय होत नाही. आणि ह्याच्यात अमेझिंग काय आहे की मगाशी जसं मी म्हटलं की 50% लोक आहेत, 50% की ज्यांना कधीतरी ॲक्सिडेंटली डिटेक्ट झाला होता, त्यांना डायबिटीसनी कधीही काही त्रास दिला नाही, पण त्यांना लेबल लावण्यात आले आणि ती सुखाने नांदतात, ते पण नांदतात आणि डायबिटीस पण नांदतात. सो काय म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला 3च गोष्टी आहेत. ह्याच्यातनं बाहेर काढायचं असेल, तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला ब्लेम करू शकत नाही, बिकॉज दे आर डुईंग देअर जॉब. ते त्यांचा जॉब करतायत, कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती आहे, त्यांचं अर्थकारण त्याच्यावरती आहे. त्यांना तुमच्या हेल्थशी देणं घेणं नाही. कशाला लांब जायचं? कोरोनामध्ये आपण म्हणतोय गव्हर्नमेंटची चांगलं फूड देणं, हे करणं गव्हर्नमेंटचं. कोरोनामध्ये सगळ्यात पहिली कुठलं ओपन झाली? कुठली दुकानं ओपन झाली? मग त्यांना त्यांच्या टॅक्सशी पडलेला आहे. सो जो बिझनेस आहे त्याला त्याच्या प्रोडक्टशी रिलेटेड आहे. माझं प्रोडक्ट आहे हेल्दी राहणं. सो बिईंग अ डॉक्टर, वी आर प्रिपेअर्ड फॉर इलनेस. आम्ही तुमचं पेन ॲलिव्हेट करू शकतो. आम्हाला तुम्ही मला आजार सांगा, मी गोळी लिहून देऊ शकतो. वी आर नॉट ट्रेन फॉर वेलनेस. आज म्हणून अनफॉर्च्युनेटली बऱ्याचसारख्या डॉक्टरांना पण डायबिटीस आहे. जर का त्यांना हे असतं, आज माझ्याकडे येणारे 120 ते 130, नाव नका सांगू म्हणतात, पण 120 ते 130 डॉक्टर बरे होऊन गेलेले, ज्यांना स्वतःला, कोण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, कोण गायनेकोलॉजिस्ट, कोण MD मेडिसिन, तर त्यांना सुद्धा वाटलंच ना की आपल्याला ह्याच्यातनं काय, का त्यांना काय, त्यांचं हे असतं ना. आणि मध्ये रिसर्च करण्यात आला की तुम्ही ॲक्यूटली जर का मेडिसिन देऊन, फक्त मेडिसिन देऊन, म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यांचाच होता, तब्बल 21,000 लोकांवर हा स्टडी करण्यात आला. 3 वर्ष होता. की बाबा एका ग्रुपला सांगण्यात आलं फक्त यांचं सगळ्यांचं स्ट्रिक्टली गोळ्या औषध देऊन HbA1c 6च्या खाली ठेवायचं, आणि दुसरी आपल्यासारखे लोक होते आळमटळून, घेतली तर घेतली गोळी, कधी पार्टी करणार, हे करणार. आणि त्यांना एक्सपेक्टेड होतं जे नॉन कंप्लायंट आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त होणार आणि हे लोकांचं येणार. हा आउटकम होतं. 2 वर्षांनी रिझल्ट आले, उलटेच रिझल्ट यायला लागले. ॲज कम्पेअर टू नॉन कंप्लायंट ग्रुप, जो कंप्लायंट ग्रुप आहे सो कॉल्ड, त्यांच्यामध्ये 1.5 पट कॉम्प्लिकेशनची संख्या वाढली आणि 2.5 पट मृत्यूचा रेट वाढला. 2.5 पट. म्हणजे जर का इकडं एकाला कॉम्प्लिकेशन होत असेल तर इकडं 2.5 लोकांना, आणि इकडं जर का हे होत असेल तर 3 लोकांचा, इकडं 3.5 लोकांचा मृत्यू व्हायला लागला. 3 वर्षानंतर 4 वर्षांचा स्टडी बंद करण्यात आली. आणि त्यांनी त्याच्यातनं आउटकमनं काय काढलं की ॲक्यूट कंट्रोल ऑफ शुगर विथ मेडिसिन इज नॉट सफिशियंट, तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन. त्यांनी असं नाही म्हणलं की गोळ्या औषधांवर. ॲक्च्युली त्याचं हिडन फॅक्ट काय होतं, मोस्ट ऑफ द लोकांना कार्डियक इडिमा बसायला लागला, म्हणजे टिश्यूजमध्ये गेली शुगर. कार्डियक इडिमा, लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर, ह्याच्यामुळं मग मोस्ट ऑफ पीपल त्यांना कॉम्प्लिकेशन ॲज डेव्हलप झाली किंवा त्यांची डेथ व्हायला लागली. तर मी आली कुठं शुगर, ते मगाशी मी जे लॉजिक सांगितलं अडक, हां तुमच्या बाहेर पडलीच नाही. आणि का मग असं का होतं, तर एक हा बिझनेस अँगल. दुसरा हा सोपा मार्ग आहे ना. बिईंग अ डॉक्टर, आत्ता मी 1 तास तुम्हाला कुठं मेडिसिन, कुठलं औषध सांगितलं मी, एक तरी औषध बोललो मी, पण तरी पण तुम्हाला असं वाटलं किंवा डायबिटीससाठी काहीतरी हा माणूस जेन्युइन बोलतोय, ह्याच्यातलं कुठेतरी तो फेथ डेव्हलप झाला. आज काय झालेलं आहे की बिईंग अ डॉक्टर एवढं सगळं सांगण्यापेक्षा, आज इंडियाचं पॉप्युलेशन जेवढं 100 लोक जर का माझ्या OPDमध्ये आहेत, तर मी प्रत्येकाला 1 तास ज्ञान देत बसलो तर होणार नाही. तर हे सगळं करण्यापेक्षा मला आणि त्या पेशंटला सोपं आहे काय, गोळी लिहून देणं. सो मी जे सांगतोय डॉक्टरांना माहीत नाही का, इन्शुलिन सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी नवीन आपल्याला प्रणाली थोडीशी वेगळी वापरायला, वी नीड टू यूज ग्रुप थेरपी. आपल्याला लोकांना ग्रुपमध्ये गाईड करायला पाहिजे. सो बिईंग अ डॉक्टर, जे आम्ही ओथ घेतो, की कुठलीही ओथ घेताना आमचं पहिलं प्रायमरी काम काय आहे की पेशंटला काउन्सिल करणं. ऑलवेज काउन्सिल कशासाठी? काउन्सिलचा अर्थ एज्युकेट. कुठलाही व्यक्ती जेव्हा त्याला डायबिटीस होतं त्याला खुश नाही होत ना, हा मला कॅन्सर झाला, हा मला कोण नाचत नाही.
तो घाबरलेला असतो. तर तुम्ही त्याला ज्ञान देऊन त्याची भीती दूर केली पाहिजे. तुझं काय चुकलं, कुठं चुकलं, तुझं हे त्याला सांगितलं पाहिजे. हा पहिला रोल आहे. ते न होत नसेल तरी पण तो त्याला कन्सोल, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला पाहिजे. होईल बरं, करूया, एवढं टेन्शन घेऊ नको. यू नीड टू कन्सोल ॲज अँड वेन रिक्वायर्ड अँड यू नीड टू क्युअर रेअरली. हे आम्ही आमच्या हिप्पोक्रेटस ओथमध्ये म्हणलेलं आहे. आज असंच होतं ना, म्हणजे आपण बरेचसारखे डॉक्टर आपल्याला भरपूर एज्युकेट करतात, खूप सारं काउन्सिलिंग करतात आणि थोडीच औषध देतात. का उलटं होतंय? आज डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर पेशंटची काय असते, का आम्ही 10-10, 20-20 वर्ष जातो, डॉक्टरांना आमचं नाव माहीत नाही, आमचा आय कॉन्टॅक्ट पण होत नाही. फक्त आमचे रिपोर्ट ते असे 4 लाईन असतात. आता आम्ही जातो तिथं ₹2,000 भरले, पहिल्या लाईनमध्ये जायचं होतं, पटापट रक्त वगैरे घेतो, रिपोर्ट सगळे कलेक्ट करतो, पुढे गेला, पहिला असिस्टंट डॉक्टर बघतो, चला पुढं, हां शुगर वाढली आहे, हे करा, ही गोळी वरची खाली, खालची वर. तिथनं पुढे गेला डाएट एक्सपर्ट, एक त्यात हे फॉलो करायचं, हे कमी करायचं. तिथनं गेलं, मेडिसिनचं बिल दिलं, बाहेर. म्हणजे आज जाताना धडधड 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 जे होत असतं ते बाहेर येतोपर्यंत कमी होत नाही. तिथनं बाहेर आल्यावर कुठंतरी आपण याच्यातनं आल्यासारखं वाटतं, समाधानच मिळत नाही. म्हणजे पैसे देऊन सुद्धा, गोळी घेऊन सुद्धा ते समाधानच मिळत नाही. तर हे का असं व्हायला लागलेलं आहे? फेथ, जो विश्वासाची कमतरता. हे जुन्या काळी फॅमिली डॉक्टर म्हणून एक जमात होती, आता लयास पावले, म्हणजे नवीन पिढीला माहीत पण नसेल याच्यातले. सो तिथं गेल्यानंतर ते ₹50च हे द्यायचे, पण ते गप्पा मारायचे, त्या कुठल्या त्यांच्या लाल पिवळ्या डब्यातल्या गोळ्या काढून द्यायचे आणि तिथनं बाहेर पडल्या त्या गोळी घ्यायच्या अगोदरच आपल्याला एक विश्वास वाटायचा की आणि बऱ्याच वेळा आपण पण अनुभवलेलं आहे की आपल्या याच्यामध्ये की जर का आपला डॉक्टर नसेल ना, आपण ते डॉक्टर सांगायचे, मी गावाला गेलो, जरा शेजारीकडे जा. तर तो तिथं गेलो, आपल्याला बरं नाही, आपल्याला आल्यानंतर परत दाखवा, नाही मला डॉक्टर नाही बरं वाटलं. तर त्यांनी जी गोळ्या दिल्या त्याची नावं बदलून हे डॉक्टर देतात, पण आपल्याला बरं वाटतं. तर काय वर्क करतं? फेथ. तुमच्या कुठल्याही क्रॉनिक डिसऑर्डरमध्ये 80% रोल बरा होण्याचा तुमचा डॉक्टरवर असलेला विश्वास आणि डॉक्टरचा तुमच्यावर असलेला विश्वास, हा फार मोठा गुणधर्म आहे. हा आपण आजच्या ट्रीटमेंटमध्ये मिस करतोय. हा कुठेतरी आणायला पाहिजे. आणि मग त्यामुळेच हॉस्पिटल पण फुटत आहेत. त्यामुळे मग डॉक्टर आणि पेशंटच्यामध्ये दरी वाढते आणि हे आजार वाढत आहेत. आजार बळवणारच ह्याच्यावर. सो असं नाही करायला पाहिजे. सो डॉक्टरांनी आजच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की पॅशनेट बनून उपयोग नाही, कंपॅशनेट बनायला पाहिजे. आणि पेशंटनी जास्तीत जास्त कुठल्याही आजाराबद्दल एज्युकेशन घेऊन, आणि ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा MBBS म्हणून आलो त्यावेळी लोक क्विक फिक्सेससाठी होते. आत्ता पेशंट येताना डॉक्टर गोळी घेतलीच पाहिजे का, औषध घेतलंच पाहिजे का, हे आम्हाला इन्शुलिनशिवाय आम्हाला आमची तयारी आहे. फार छान वाटते. हा ट्रेंड चेंज होतोय. आणि कसं आहे, कुठंतरी सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे माझं ड्रीम आहे की तो झुंड म्हणून मध्ये पिक्चर आला होता की आत्ता कसं आहे, 10%, 20%, 15% लोक म्हणतात. म्हणजे मला एक झुंड झालेली बघायची की यस, आम्ही डायबिटीस मुक्त झालो आहे आणि आम्ही राहतोय ह्याच्यात. हे माझं स्वप्न आहे की बाबा त्या लोकांना तिथंपर्यंत. आणि मी म्हणजे मी ते म्हणजे माझ्या आयुष्याचं ते मी हे बनवून ठेवलेलं आहे की मला ते करायचंच आहे. आणि आय एम फॉर्च्युनेट इनफ की परमेश्वराने किंवा माझ्या पेशंटनी मला ही ताकद दिली, तो विश्वास दिला. आज 15,000पेक्षा जास्त लोकांचा आम्ही म्हणजे डायबिटीस रिकव्हरी फेलिसिटेट हे करतो याच्यातली. आणि मला त्या लोकांच्याबद्दल ग्रॅट्यूड आहे, कारण त्यांनी तो विश्वास दाखवला. त्यांनी तो विश्वास दाखवलाच नसता तर आज आपण या प्लॅटफॉर्मवर आलो पण नसतो आणि हे सगळं सांगू पण शकलो नसतो. तर एवढंच मी सांगेन. आय गेस आज खूप डिटेलमध्ये त्याचं कारण मीमांसा झालेली आहे. आणि खूप इन्साइट्स मिळाल्यात. एकतर डायबिटीस सारखा म्हणजे Good morning, all of you. Good morning, sir. Good morning.